तर बाजार संघी येथील तरुण गणेश मंडळाची जी कार्यकारिणी जाहीर झाली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून सर्वानुमते येथे मंगेश मंगेश विठ्ठल काटकर यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून विवेक नलावडे आणि सचिव ऋषिकेश नलावडे आणि इतर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आणि जसं आत्ताच ज्ञानेश्वर पाटील नलावडे किशोर पाटील नलावडे यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं कोणात रस्सीखेच म्हणजे पदासाठी असेल कुठलाही वाद न होता सर्वानुमते गोडीनं आणि एकीने हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात राबवण्यात येतो। त्याचप्रमाणे ही निवड करण्यात आली। गणेश मंडळाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा। बाजार संघी येथे आपण असून बाजार संघी तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बाजार संघी येथे पुढे येणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळाचे जे काही कार्यकारिणी आहे ती आज बाजार संघी येथे जाहीर करण्यात आली। त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यासह इतर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। तरुण गणेश मंडळ म्हणून बाजार संघी येथे गणेश मंडळ गेल्या कित्येक वर्षांपासून उत्कृष्टरित्या कार्य करत आहे। गणेशोत्सवात वेगवेगळे सामाजिक उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम राबवून गणेशोत्सवामध्ये सामाजिक एकोपा येथे जोपासला जातो आणि त्याच अनुषंगाने याही वर्षी बाजार संघी येथे तरुण गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। आपल्यासोबत बाजार संघी येथील सर्व तरुण मित्र मंडळ ज्ञानेश्वर पाटील नलावडे आहेत, किशोर पाटील नलावडे, सरपंच अप्पाराव पाटील नलावडे, नामदेव भाऊ नलावडे, त्याच कृष्णा नलावडे व इतर सर्वच आपल्याला सोबत येथे जे काही कार्यकर्ते आहेत तरुण गणेश मंडळाचे। तर थोडक्यात आपण येथे अप्पाराव पाटील नलावडे आणि किशोर पाटील नलावडे ज्ञानेश्वर नलावडे यांच्याकडून जाणून घेऊया की तरुण गणेश मंडळाची जे काही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि पुढे जो काही उद्देश असणार आहे जे काही कार्यक्रम आयोजित केले जातात त्याबद्दल थोडक्यात। आमच्या या बाजार संघी गावाची परंपरा ज्या तरुण मंडळीने चालू केली होती गणेश मंडळ उत्सव गणेश उत्सव जवळजवळ आज त्याला 30-40 वर्ष पूर्ण होत आहे। जी परंपरा तरुण मंडळीने चालू केली त्या काळात तीच परंपरा आजच्या तरुण मंडळीने चालू केलेली आहे। आणि विशेष करून आमच्या गावामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम असन गावचा कार्यक्रम असन याच्यात तरुण मंडळ एक उत्साहाने भाग घेऊन ह्या गावचा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने ते पार पाडतात आणि गावचं नाव मोठं करतात। आतापर्यंत ह्या गणेश मंडळाचं कार्य खूप चांगलं आहे। कुठे गालबोट न लागता सामाजिक बांधिलकी जपून आणि सामाजिक कार्यक्रम करून गावाचं नाव मोठं होतं आणि गणेश मंडळाचं नाव सुद्धा मोठं होतं। जेणेकरून ह्या तरुण मंडळीला जो मागच्या तरुण मंडळीने जो पांडा पाडून दिलेला आहे तो आज त्यानं पुढे चालू ठेवून पुढे ते असे चालू राहतील अशी मी अपेक्षा करतो। आणि तरुण मंडळीला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। या गावच्या कोणत्याही धार्मिक कार्यासाठी सामाजिक कार्यासाठी ते तत्पर असतात आणि गावचं नाव मोठं करतात। आज बाजार संघी येथे सगळे तरुण मंडळी जमले, सर्वांनी एकमुखाने अध्यक्ष उपाध्यक्ष व बॉडीची स्थापना केली। इथं आमची इथली बाजार संघीची एक परंपरा आहे, अध्यक्ष उपाध्यक्षासाठी कुठलीही रस्सीखेच न होता एकमुखाने एका जणाचंच नाव घेतलं जातं। ही परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे, पुढे पण अशीच चालू आम्ही ठेवू। नवीन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना नवीन वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। पवित्र महिना श्रावण महिन्याची सुरुवात या ठिकाणी होते आणि त्याच्यातच एक गणपती उत्सव हा असतो। तो गणपती उत्सव चांगला व्हावा व्यवस्थित व्हावा म्हणून बाजार संघी या ठिकाणी तरुण गणेश मंडळाच्या या स्टेजवर कायमस्वरूपी एक गाव एक गणपती बाजार संघी एक मोठं बाजारपेठेचं गाव असताना सुद्धा या ठिकाणी एक गाव एक गणपती म्हणजेच लोकमान्य टिळकांनी जे काही उद्देशानं गणपती उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं तोच उद्देश आजही या गावामध्ये बाजार संघीचे सर्व तरुण मंडळी करतात। म्हणून आज या ठिकाणी नुकतीच बैठक घेण्यात आली व त्या बैठकीमध्ये त्या कार्यक्रमाचं पुढचं नियोजन सर्वानुमते ठरवण्यात आलं आणि सर्वानुमते या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या सर्व बॉडीची निवड करण्यात आली। आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सर्व नवीन जे काही पदाधिकारी या मंडळाचे आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम व्यवस्थित पार पाडू असं या ठिकाणी जाहीर करतो।